नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला संघर्ष अद्यापही संपला नाहीये। नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाजप ठाम आहे। गिरीश महाजन नाशिकवरचा दावा सोडायला तयार नाही, त्यामुळे नाशिकवरून महायुतीत रणसंग्राम पाहायला मिळतोय। बघूया एक रिपोर्ट। नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भाजप ठाम। गिरीश महाजनांचा नाशिकवर दावा। नाशिकवरून महायुतीत रणसंग्राम। महायुती सरकारमधील पालकमंत्री पदाचा वाद संपायला तयार नाहीये। पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद स्थगित करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली। आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरचा दावा सोडण्यास गिरीश महाजन यांनी नकार दिलाय। त्यामुळे नाशिकवरून महायुतीत आणखी संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। कुंभमेळा नाशिकात असल्यानं पालकमंत्री होण्याची इच्छाही महाजन यांनी बोलून दाखवली आहे। मुख्यमंत्री महोदय म्हणाले देवेंद्रजी, आणि मी पण आग्रह धरलेला होता की जर सगळं सुरळीत करायचं असेल, म्हणजे सुरळीतपेक्षा म्हणजे कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर पालकमंत्री मला ठेवा आणि कुंभमेळ्यामध्ये मी आहेच। कारण यावेळेला मोठं चॅलेंज कुंभमेळ्याचं या ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा दुप्पट गर्दी यावेळेला होईल अशी अपेक्षा आहे। आपण बघतात उत्तर प्रदेशमध्ये किती मोठ्या प्रमाणात भक्तगण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आमची मागणी होती की मला पालकमंत्री करावं। तसं जाहीरही झालेलं होतं, पण शिंदे साहेब असतील, दादा यांनी काय विचार केल्यानंतर त्याला स्टे दिलेला आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, एकमताने त्या ठिकाणी निर्णय होईल। पालकमंत्री पदावरनं खटके उडत असतानाच मंत्री संजय शिरसाटांनी मात्र सारं काही आलबेल असल्याचं सांगत वेळ मारून नेली आहे। नाशिक आणि रायगड बाबत काहीच तिढा नसून लवकरच याबाबत निर्णय होणार असल्याचा विश्वासही शिरसाट यांनी व्यक्त केलाय। पालकमंत्र्याचा तिढा आता काही राहिलेला नाहीये। ज्या 2 जागेचा तिढा चालू आहे त्याचा वाद मला वाटतं आज कदाचित संपेल, परंतु त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतो असं बोलणं चुकीचं आहे। आतापर्यंत जे कामकाज चालू आहे त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्यामुळे त्या विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही याची काळजी आम्ही घेतोय। पालकमंत्री जाहीर केल्यानंतर स्थगित करणं ही वादाची ठिणगी पडल्याचं द्योतक आहे। वरकरणी महायुतीचे नेते वाद नसल्याचं सांगत असले तरी तातडीनं नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद स्थगित केल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तर दोन्ही ठिकाणचा तिढा लवकरच सोडवला जाईल असं नरहरी झिरवाळ यांना वाटतंय। प्रश्न महाराष्ट्राचा मिटलाय आणि 2 ठिकाणचा जर राहिलाय, 2 मध्ये नाशिकचा आणि रायगडचा, तर मला वाटतं एवढा मोठा निर्णय कितीही दुरावा असला तरी सामंजस्याने तो सोडवला जातो, त्याच्यामुळे तात्काळ त्याची उकल होईल। स्थगितीच्या घोषणेनंतरही गिरीश महाजनांनी नाशिकवर दावा कायम असल्याचं सांगितलंय। भाजप नाशिकसाठी आग्रही असल्याचं त्यांनी जाहीर बोलून दाखवलंय। तर रायगडवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे। हा तिढा आता कसा सोडवला जातो हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।